हा माझाच कार्यक्रम आहे. आता तर मला समजत नाही संजयजी, सगळ्यांचाच कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे अशी एखादी नूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर चॅरिटी ट्रस्ट व मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशन यांच्या वतीनं तीर्थक्षेत्र आळंदी येथे मुंबई डबेवाला धर्मशाळेचं भूमिपूजन मुंबईचे आमदार श्रीकांत भारतीय आणि खेड तालुक्याचे आमदार बाबाजी शेटकाळे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. 1,50,00,000 रुपये खर्चाची नवीन 3 मजली इमारत उभारण्यात येणार आहे. वारकरी परंपरा व सेवाभाव जपत आळंदी येथे धर्मशाळा उभारण्याचा उपक्रम संघटनेनं हाती घेतला असून या माध्यमातून वारकरी भाविक आणि चाकरमान्यांना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, आळंदी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर, पंचायत समितीचे माजी सभापती भगवान पोखरकर, पुणे जिल्हा दूध संघाचे माजी संचालक चंद्रशेखर शेटे, पंचायत समितीच्या सदस्या सारिका गोगावले, बाजार समितीचे संचालक अनुराग जैद, खरेदी विक्री संघाचे संचालक सतीश चांभारे, ॲडव्होकेट अमृता गुरव, प्रिया पवार, संघटनेचे खजिनदार पारकू फाफाळे, रामदास करवंदे, दिंडी मालक माधव रणपिसे, भीमाशंकर सेवा मंडळाचे अध्यक्ष गिरजू शेठ चांभारे, औंढेचे सरपंच प्रदीप शिंदे, वाजवणेचे माजी सरपंच चंद्रकांत आंद्रे आदी व संघटनेचे सर्व पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुंबई डबेवाला संघटनेची स्थापना वाजवणे गावचे कै महादू आवजी पचे यांनी सन 1888 साली केली. संघटनेचे पहिले अध्यक्ष अवधर गावचे काही धोंडीभाऊ रामदास मेदगे यांनी कामकाज पाहिले. कडत गावचे काही गंगाराम तळेकर, रघुनाथ मेदगे, सबाजी मेदगे, सोपन मरे आणि त्यांचे इतर सहकारी यांनी ही संघटना वाढवली. 136 वर्षांची ही संघटना असून राज्यातील 6 तालुक्यातील 2,500 सभासद आहेत. पंढरपूर, जेजुरी, आळंदी, भीमाशंकर या ठिकाणी संघटनेची जागा, धर्मशाळा आणि इमारती आहेत. संघटनेच्या वतीनं महाराष्ट्र शासनाकडून डबेवाल्यांकरता डबेवाले भवन, 5,000 फ्लॅटची घरे, कोरोना काळात अन्नधान्य, कपडे, सायकली, मोबाईल, टॅब इत्यादी सुविधा पुरवण्यात आल्या. तसेच 208 बाईक डबेवाल्यांना वाटप करण्यात आल्या आहेत, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष उल्हास मुख्य यांनी दिली. नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे, अतुल देशमुख, आमदार बाबाजी शेटकाळे, आमदार श्रीकांत भारतीय यांनी या बाबतीत आपलं मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संघटनेचे माजी अध्यक्ष सोपान मरे यांनी केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन किरण गवांते यांनी केलं, तर आभार उपाध्यक्ष सबाजी मेदगे यांनी मानले. तुम्हाला शुद्ध सुगंधी आणि चवदार तांदूळ हवे आहेत का? तर आजच निवडा भीमाशंकर इंद्रायणी ब्रँड, श्री गणेश राईस मिल, देशमुखवाडी, तालुका खेड, पोस्ट शिवे, जिल्हा पुणे यांना उत्कृष्ट दर्जा, नैसर्गिक चव आणि नैसर्गिक सुगंध 5 किलो पासून मोठ्या पॅकिंग पर्यंत उपलब्ध, परवडणाऱ्या दरात, सर्वोत्तम गुणवत्ता. त्यामुळे आता घरातला प्रत्येक घास होईल खास. प्रत्येक दाण्यात शुद्धता, सुगंध आणि घरगुती चव. आपल्या घरासाठी किंवा हॉटेल व्यवसायासाठी योग्य असा विश्वासार्ह तांदूळ अगदी योग्य दरात उपलब्ध. आमचा पत्ता देशमुखवाडी, पोस्ट शिवे, तालुका खेड, जिल्हा पुणे. आमचा संपर्क क्रमांक 8308593510 9527360983. तर आजच ऑर्डर करा आणि हा फरक अनुभवा. नमस्कार, मी संयोगिता आणि द महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. खेड तालुक्याचे पश्चिम भाग खोऱ्यातील अडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीतर्फे पाईट शाखेत 521 शेतकऱ्यांना 4,30,84,750 रुपयांचं खरीप हंगामासाठी पीक कर्जाचं वाटप करण्यात आलं. आडगाव सोसायटी पश्चिम भागात अग्रगण्य व मोठी मानली जाते. या सोसायटीचे कार्यक्षेत्रात आडगाव, सुपे, सातकरवाडी, टेकवडी, वाकू, कानेवाडी, खुर्द या गावांचा समावेश आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर वेळेवर कर्ज उपलब्ध झाल्यानं शेतकरी वर्गातून समाधान आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. बियाणं, खतं आणि शेतीसाठी लागणाऱ्या इतर खर्चासाठी कर्ज वेळेवर उपलब्ध झाल्यानं यंदाच्या हंगामात उत्पन्नास वाढीस चालना मिळणार आहे, असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय. मागील वर्षी पाईट शाखेनं पाईट, पराळे, आडगाव या 3 विकास सोसायट्यांना एकूण 25,58,00,000 रुपये कर्ज वाटप केलं होतं. त्यापैकी 31 मार्च अखेर 23,13,00,000 रुपये वसूल केल्याची माहिती पाईट शाखा व्यवस्थापक अंकुश राळे यांनी दिली. यावेळी पुणे जिल्हा सहकारी दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, खेड तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक सतीश चांभारे, चेअरमन संजय बेंडुरे, संचालक चिंधू पिसाळ, सतू गोपाळे,
सचिव लक्ष्मण शिंदे, वाघूचे चेअरमन शंकर साबळे, सुपेचे माजी सरपंच गिरजू चांभारे, पाईट शाखेचे व्यवस्थापक अंकुश राळे, विकास अधिकारी राहुल वाघमारे, सभासद रघुनाथ पाणवंद, चिंतामण भिकाजी गोपाळे, शंकर बेंटुरे, शिवाजी सातकर, बबन खेडेकर, किसन शिंदे, किसन गोपाळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.